नमस्कार मित्रांनो, ज्या ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले आहेत, ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत, ज्यांचे पेंडिंग आहेत, ज्यांचे रिजेक्ट झालेले आहेत, अशा सर्व महिलांसाठी ही माहिती अतिशय उपयुक्त आहे। विशेष करून ज्यांचे अप्रूव्ह झालेले आहेत अशा लाभार्थ्यांसाठी ही माहिती महत्त्वपूर्ण आहे। लवकर हे काम करा, नाहीतर वेळेवर पैसे तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळणार नाहीत। पूर्ण डिटेल्स माहिती समजून घ्या। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेले आहेत अशा प्रत्येक महिलांनी सर्वप्रथम गुगलमध्ये आधार लॉगिन या नावाने सर्च करा। सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट या ठिकाणी दिसेल तुम्हाला माय आधार लॉगिनची। ही ऑफिशियल वेबसाईट आहे आधार कार्डची। यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉगिन नावाचा एक ऑप्शन या ठिकाणी दिसेल, त्यावरती इथं क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे आधार क्रमांक असणं आवश्यक आहे। म्हणजे जर तुमच्याकडे आधार नंबर असेल तर तो आधार नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉगिन विथ OTP यावरती क्लिक करायचं आहे। आधार नंबर टाकला, कॅप्चा जो असेल जशास तसे या ठिकाणी टाकायचं आहे आणि लॉगिन विथ OTP यावरती क्लिक करायचं आहे। सर्व माहिती या ठिकाणी आता मी भरून घेत आहे, तुम्ही सुद्धा सेम भरून घ्यायची आहे। आधार नंबर टाकलेला आहे, त्यानंतर कॅप्चा टाकलेला आहे आणि लॉगिन विथ OTP आता यावरती क्लिक करणार आहे। क्लिक केल्यानंतर एका सेकंदाच्या आत तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल, जो आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर आहे त्यावरती OTP येईल। तो OTP इंटर OTP या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। काही क्षणाच्या आत तुम्हाला OTP येईल। OTP आलेला आहे तो OTP या ठिकाणी कॉपी करून घ्यायचा आहे किंवा लिहून घ्यायचा आहे आणि OTP या ठिकाणी इंटर OTP या ठिकाणीच टाकायचा आहे आणि लॉगिन या बटनावरती क्लिक करायचं आहे। लॉगिन या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा फोटो असलेला या ठिकाणी या कॉर्नरमध्ये आधार कार्डवरती जो फोटो आहे तो फोटो या ठिकाणी दिसेल, त्यावरती टच केल्यानंतर पूर्ण आधार तुम्हाला दिसेल। आता या खाली एक ऑप्शन तुम्हाला दिसेल बँक सीडिंग स्टेटस नावाचा, चेक हिअर टू फाइंड युअर बँक सीडिंग स्टेटस। यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, बाकी कुठेही क्लिक करायचं नाही। यावरती क्लिक केल्यानंतर एका सेकंदाच्या आत कोणत्या बँकेला तुमचा अंगठा आहे, कोणत्या बँकेत तुमचा आधार लिंक आहे। भरपूर अशा महिलांनी आता नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून अर्ज करत असताना एक पासबुकचा झेरॉक्स दिलेला आहे, परंतु आधारला लिंक नेमकं तो अकाउंट आहे का दुसराच लिंक आहे हे या ठिकाणी तुम्हाला समजून येणार आहे। बँकेचं नाव या ठिकाणी दर्शवलं जात आहे। बँक सीडिंग स्टेटसमध्ये ॲक्टिव्ह जर असेल तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही। या ठिकाणी तुमचं खातं ॲक्टिव्ह आहे। आता त्या खात्याला आधार लिंक सुद्धा आहे। कोणत्याही ठिकाणी जाऊन तुम्ही सहजरित्या हे पैसे उचलून घेऊ शकता। वेळेवरती तुम्हाला हे पैसे मिळून जातील, काळजी करण्याची गरज नाही। ॲक्टिव्हच्या ठिकाणी जर इनॲक्टिव्ह असेल तर आधार लिंक नाही असं समजून घ्या। ज्या बँकेचे खाते तुम्ही नारी शक्ती दूत ॲपमध्ये अपलोड केलेले आहे त्या बँकेत जाऊन आधार लिंक करून घ्या। ज्यांचे नाहीत सर्वप्रथम या ठिकाणी चेक करा, म्हणजे सर्व तुम्हाला समजून येणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।